खंड पडला। मी डेटा काढला आता आपल्या जुलैमध्ये 2 महिन्यापूर्वी। आपल्याला काय त्याचं मिळालं हो? मिळाला का रुपया आपल्याला? कवचच काढून टाकले, निकषच बदलून टाकले। दुसरा निकष होता वैयक्तिक नुकसानीचा। आज वादळ आलं, गारपीट झाली ऑगस्ट मध्ये, वादळ अतिवृष्टी झाली, 1 रुपया नाही। काढणी पश्चात काहींचे बोंड आले होते, काहींचे कपाशी वेचल्या होत्या, मका आला होता, बोंड बघा आता काय राहिलं मक्याचं आणि त्या ठिकाणी कपाशीचे अक्षरशः कोंब फुटतायत बोंडांना। आणि अशा परिस्थितीत त्यांनाही कवच नाही। म्हणजे जे 500 कोटी रुपये आमच्या हक्काचं विम्याचे कवच, जे आमच्या त्या ठिकाणी सुलतानी म्हणजे हे सुलतान जे आमच्यावर अन्याय करतात, आणि आसमान म्हणजे जो आसमान जो अन्याय करतो त्या आसमानीवर आम्हाला त्या ठिकाणी पीक विम्याचं कवच होतं, ते पण काढलं। म्हणजे आसमानी पण संकट आणि सुलतानी पण संकट आमच्या शेतकऱ्यावर आलं। ते कवच काढल्यावर एक माईचा लाल शेतकरी बोलला नाही या आमदार की हा कवच पूर्ण करा, एक बोलला नाही सभागृहामध्ये, एक अधिवेशन झालं एक बोलला नाही। आणि मग आता मात्र त्या शेतकरी आक्रोश केल्याशिवाय पर्याय नव्हता। आणि म्हणून आपल्याला या लढाईमध्ये जे आमच्या हक्काचं कवच होतं, जे कापूस, तूर, उडीद, मूग, सोयाबीन, मक्याला, ते पूर्ववत करा। कापूस उत्पादकांचं 2 वर्षापूर्वी असंच कवच काढलं होतं। भाऊ 2 मिनिटं घेईल फक्त। कापूस उत्पादक केळी उत्पादकांचं कवच काढलं तेव्हा केळी उत्पादक रस्त्यावर आले, आम्ही होतो सगळे, लढलो, संदीप पाटील सगळे शेतकरी। आणि त्यावेळेस ते कवच काढल्याचे परत केले मुख्यमंत्री, त्यावेळेस उद्धव ठाकरे होते, काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं, त्यांनी परत केले ते कवच, निकष पूर्ववत केले। जर कापसाचा शेतकरी रस्त्यावर आला नाही तर आपल्यालाही न्याय मिळणार नाही। आणि म्हणून ते कवच मिळवता येईल का? 1, 2 हमी भावाच्या संदर्भामध्ये भावांतर योजनेचं आपल्याला चॉकलेट दिलं गेलं। पाचोऱ्याला मुख्यमंत्री आले होते, आमचे भुसावळला आले होते, जळगावला आले होते, आणि त्यावेळेस त्यांनी 4000 कोटी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना भावांतर योजनेचा म्हणजे कमी भाव मिळाला असं तो तेवढा देऊ सांगितलं। आपल्या तालुक्यातल्या अजूनही 15000 शेतकऱ्यांना पैसे भेटले नाही। निवडणूक होऊन वर्ष झाला, पण त्याच्यावर आम्ही पण बोलायला तयार नाही, शेतकरी त्याच्यावर उत्तर पण द्यायला तयार नाही। मग त्यासाठी हा आक्रोश करण्याची